हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? सगळे मस्त मजेत का? मस्त आणि मजेत असायला हवं. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि प्रांजल पण स्कूलमध्ये गेली. म्हटलं आता काय करावं दुपारचा बराच वेळ माझ्याकडे होता. म्हटलं चला एक छोटीशी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू. काय बनवणार ते पण सांगते. तर आज मी ना केक बनवणार आहे, ते पण आपल्या जुन्या आठवणींसोबत, म्हणजे पार्लेजी केक बनणार आहे. 2-3 महिने झाले बिस्किटचे पुडे बरेचसे घरामध्ये पडले होते. असे चहा सोबत काही संपवले आणि अजून 2-3 बिस्किटचे पुडे पडलेले आहेत. तर काही प्रांजलने फोडून ठेवलेले आहे, काही म्हणजे पूर्ण आहे. तर मग आता एक पुडा जो आहे त्याचं मी ना बनवून दाखवते. 50 ग्रॅमचं जे आहे ते पार्ले बिस्किट आहे आणि हे खरंच आपल्या लहानपणापासून आपण हे बिस्किट बघत आलेलो आहे आणि याचा केक पण खूप सुंदर होतो. तीच मी झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर आवडली ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करते. बघा आता इथं मी 50 ग्रॅमची पार्ले बिस्किटचा मोठावाला पाऊच घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना 4 वेगवेगळे असे ना पार्ट्स असतात नाही का, वेगवेगळे. तर ते निघाले, त्याच्यामधून आपण एक एक करून असं या बाउलमध्ये टाकून घेणार आहोत. एक बाउल घेतलाय मोठा असा, त्याच्यामध्ये म्हणजे सगळे बिस्किट वगैरे नाही का साईडला काढता येईल. तर तुम्हाला जर एवढा मोठा बनवायचं नसेल तर तुम्ही 2 पॅकेट घेतले तरी चालेल, छोटासा होईल. तर हा थोडासा मोठा होऊ शकतो मला असं वाटतं, पण बघूया आता कसा होतो ते पुढं गेल्यानंतरच कळेल. तर इथं ह्या बाउलमध्ये ना सगळे बिस्किट मी इथं काढून घेतलेले आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. तर हे लहानपणीच्या आठवणी बरं का. तर बघा इथं हे बिस्किट जे आहे ना ते मिक्सर जारमध्ये ना असे अर्ध्या तुकड्यांमध्ये करून घ्यायचे, जेणेकरून पटकन बारीक होतील आणि एकसारखे बारीक झाले ना तर मग गाठी वगैरे पण नाही राहत त्याच्यामध्ये. चाळून घेण्याची अजिबात गरज नाही आहे, फक्त बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरला बारीक करायचं. ऑलरेडी हे बिस्किट गोडच असतात, पण तरी पण मला थोडंसं गोड खायची सवय आहे, त्यामुळे थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आणि मग मिक्सरला बारीक फिरवून घेतलं. तर आता 2 वेळा मी असं थोडं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता माझं पूर्ण हे बिस्किट बारीक झालेले आहे. एका बाउलमध्ये इथं काढून घेतले. आता हा मेजरिंग कप आहे माझ्याकडे, तो भरून घेतला आहे दुधाने. आपलं हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे. तर आता मस्त असं आहे ना थोडं टाकून इथं मिक्स करून घ्यायचं. थोडं टाकायचं म्हणजे गाठी वगैरे अजिबात होत नाही. तर बघा आता इथे थोडंसं दूध टाकलं आहे. आता थोडंसं असं आहे ना मिक्स करून घ्यायचं छान असं, आणि परत थोडंसं दूध टाकायचं, परत थोडं मिक्स करून घ्यायचं. माझं जरा बाऊल आहे ना छोटंसं झालं, तुम्ही जास्त बिस्किटचं करणार असेल तर थोडा मोठा बाऊल घ्या. पण म्हटलं आता ठीक आहे, जो आहे त्याच्यामध्येच आपण थोडं ॲडजस्ट करूया. मग इथं मी थोडंसं दूध टाकून ना मिक्स करून घेतलं. एक जीव असं छान असं फिरवून घेतलं. तर बघा जेवढं पाहिजे तेवढंच दूध घ्या. एक्स्ट्राचं जास्त दूध टाकलं तर पातळ होईल, मग आपला बिस्किटचा केक होणार नाही. तर आता हे असं प्रमाण आहे माझं. इथं घेतलं आहे मी सगळं दूध वगैरे मिक्स करून, आणि याची कन्सिस्टन्सी बघा इतकी सुंदर आणि एवढीच पाहिजे. आता इथं आपलं हे जे बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर त्यासोबत आता आपण काय करणार आहे, बेकिंग पावडर टाकून घेणार आहे. थोडीशी टाकायची, जेणेकरून आपला केक आहे ना चांगला फुगेल. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. तर नसेल तर कोणी इनो पण घालतं, पण माझ्याकडे आहे त्यामुळे मला इनो घालायची काही गरज नाही आहे. आता तर मी इथं टाकून घेतलं, त्यानंतर थोडं मिक्स केलं. त्यानंतर इथं घेतलं आहे कुकरचं भांडं. तर तुमच्याकडे केक टीन असेल तर केक टीन घ्या, नसेल तर आपलं हे कुकरचं भांड्यामध्ये बेस्ट केक होतो. तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून ना सगळ्या साईडनी असं लावून घ्यायचं. बटर पेपर असेल तर बटर पेपर घ्या, नसेल तर आपलं असलं जुगाड करायचं. प्रत्येकाकडं सगळ्या गोष्टी अवेलेबल राहतात असं पण नाही आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी तर ही गोष्ट केली तरी चालेल, मस्त केक होतो. मग आता गव्हाचं पीठ टाकलं आणि गव्हाचं पीठ ना असं थोडंसं टॅप करून ना असं सगळ्या साईडनी लावून घ्यायचं. अजिबात हात वगैरे लावायचं नाही, तर ते पीठ निघून येईल. असं न हात लावता फक्त आहे ना कुकरचं भांडं फिरवायचं आणि ते बरोबर ॲटोमॅटिक त्यावरती ते पीठ लागून जातं. भांडं साईडला करून घेतलं, बॅटर घेतलं. त्यानंतर बघा आता इथं माझ्याकडं तुटी फुटी आहे. खूप दिवसापासून आणून ठेवलं आहे, पण केक बनवायचं काय मुहूर्तच लागत नव्हता. म्हटलं चला आज त्याचा यूज करून घेऊया. तर आता ना हे थोडंसं चिकट आहे. म्हटलं आहे ना ते केकमध्ये टाकल्यावरती एका ठिकाणी नको बसायला, म्हणून मी काय केलं याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आणि ते एकदम सुळसुळीत झाले. मग असं नाही का पटपट बाजूला साईडला होतात मग. तर आता इथे सगळ्या प्रकारचं कलर जे आहे ते
त्यामुळे आता हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं खालती डब्यामध्ये टाकू आणि थोडंसं वरती टाकण्यासाठी थोडेसे मी ठेवून दिलेले. आता हे चांगलं असं फिरवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागतो हा केक. मी ना 1-2 वेळा मध्ये पण ट्राय केलं होतं, पण आता ना एवढ्यामध्ये करणंच झालं नव्हतं. पण बिस्किट पण नव्हते जास्त करून. हे बिस्किट आम्ही आता घरात आणत नाही, पण आता आलेच होते. म्हटलं चला असे पण खाल्ल्या जात नाही तर असे तरी खाऊ आपण. त्यामुळे म्हटलं केक बनवू. तर थोडेसे ट्रुटी फुटी जे आहे ते खाली पण टाकून घेतलं आणि आता हे बॅटर जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेतले. असं आता व्यवस्थित असं आहे ना सगळं टाकून घ्यायचं. बघा किती सुंदर आहे, खूप छान वाटतं आणि केक खूप सुंदर केक होतो. तुम्ही जर ही रेसिपीने ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर एअर बबल्स वगैरे येतात, तर त्यामुळे असं आहे ना खाली टॅप 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 करून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये काही एअर बबल्स वगैरे असेल तर ते निघून जातील आणि आपला केक एकसारखा असा बेक होईल. त्यानंतर बघा इथे थोडीशी त्रुटी फुटी जी आहे ती उरलेली होती, ती पण अशी वरतून टाकून दिली. तुमच्याकडे काजू बदाम पिस्ता काय काय असेल ते तुम्ही इथं यूज करू शकता तुमच्या म्हणजे चवीनुसार. तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही इथं टाकू शकता. बघा किती सुंदर दिसतंय. चला आता इथे ना मी कढई ठेवलेली आहे प्रीहीट होण्यासाठी. 5 मिनटं आधी ठेवलं होतं. कढई ठेवली, त्यात ना स्टँड ठेवलं आणि झाकण ठेवून दिलं. 5 मिनटांनी गरम झालं, त्यात आता आपण आता केक टीन ठेवून देऊया. तर बघा वरतून असं झाकण ठेवून द्यायचं आणि 40 मिनटांनी याला अजिबात खोलून बघायचं नाही. 40 मिनटानंतर बघायचं केक आपला इथं रेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता इथं ना सुरीच्या साहाय्याने चेक करते. सुरी जर एकदम क्लीन आली तर आपला केक छान बेक होतो. जर सुरी असं नाही का त्यात चिकट लागलं तर असं समजायचं की आपला केक अजून झालाच नाही. तर मस्त कलर वगैरे आला आहे. आता थंड व्हायला आपण 10-15 मिनटं ठेवून देऊ. थंड झाला आहे केक. बघा साईडनी कसं एकदम सुटलेला पण आहे आणि एकदम छान असा बेक पण झालेला आहे. तर आता आपण याला काढून घेऊया. खूप सुंदर झालेला आहे. किती सुंदर कलर पण आलेला आहे. मस्त दिसतो, एकदम टेस्टी. चहासोबत आपण याला ना मस्त एन्जॉय करू शकतो. तर आता कट करून बघू आतमध्ये कसं दिसतोय. तर कट झालेला आहे आपला केक. खूप सुंदर दिसतोय. वाव, तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप सुंदर आणि छान असं आपलं इथं पार्ले बिस्किटचं केक झालेला आहे रेडी. तर मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही या केकसोबत. तर कशी वाटली रेसिपी?